आय एम सॉरी, पण जर तुम्ही येणार नसाल तर मग मला एकटीलाच जावं लागेल. गार्गी, स्वाती, गार्गीला फोन लाव आणि काय विचारू? ती मृत्युंजय बंगल्यात का गेली हे विचार. ती धड काहीच सांगणार नाही. आत्ता सुद्धा अर्धवट बोलून फोन ठेवलाय. काय वाढून ठेवलंय त्या मृत्युंजय बंगल्यात तेच मला कळत नाही. नुसतं झपाटल्यासारखी करते. स्वाती, हे काही नाही, येऊ दे तिला. त्या मृत्युंजय बंगल्यात पाऊल टाकायचं नाही अशी माझी शपथच घालते तिला. हो, तूच बोल बाई. आता आमचं तर काहीच ऐकत नाही. स्वाती, मी देवारात एक डबी पाहिली होती, ती आहे का तिथे? नाही, मी बाजूला काढून ठेवली. रात्री होती गार्गीजवळ. का ग, तुझी आहे का ती? काय झालं किरण? काही नाही. अगं मग तू डबीबद्दल का विचारतेस? येते मी. अगं निलय, माझं ऐकून तरी घे. काय ऐकू? तू ऐकतेस आमचं? हे बघ, मला कळतंय माझी काळजी वाटणं अगदी साहजिक आहे, पण तुला कळत नाहीये आपल्या त्या बंगल्यावर जाणं किती महत्वाचं आहे. पण आमच्यासाठी तू महत्वाची आहेस. आमचं सोड ग, जरा तुझ्या घरच्यांचा विचार कर ना. मागच्या वेळेस तू हॉस्पिटलमध्ये होतीस तेव्हा तुझी आई ढसाढसा रडत होती. विचार यांना. हे बघ, तुला जर वाईट वाटत असेल ना तर मला काही फरक पडत नाही, कळलं? हे बघ निलय, ही वेळ रागवण्याची नाहीये. मी काय सांगते ना ते प्लीज समजून घे. गार्गी, प्लीज आता तरी हट्ट सोड. आणि गार्गी हवं तर आपण दुसरं लोकेशन शोधूयात ना. हा, आपल्याला पण तेच वाटतं. आणि तसंही त्या साराने फालतू लोकेशन शोधलेत गार्गी. काही गरज नाहीये. सारा होस्ट करते ना आता भासाभास, मग तिला काय करायचं ते करू दे ना. आणि तसंही ऑफिशियली आता गार्गी काही इंटरफिअरन्स करू शकत नाही का, त्यामुळे तू दुसऱ्या कुठल्या लोकेशनवर जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण निलय, हे बघ, मी तुला फायनल सांगतोय, तू कुठेही जायचं नाही, कळलं? निलय, मला जावंच लागेल. अगं काय ऐकत नाहीयेस तू? कारण कळत नाहीये तुम्हाला सगळ्यांना तिथे जाणं खरंच खूप काय? कॉन्फरन्स रूम मध्ये तुम्ही एवढं काय डिस्कस करताय आणि ते इतक्या मोठ्या आवाजात? गार्गी, तू सुट्टीवर आहेस ना, मग इथे काय करतेस? सांग ना. का गप्प झाली? काय झालंय निलय? सर, तुम्ही तिला आराम मिळावा म्हणून सुट्टीवर पाठवलं होतं, पण ती आराम करणं सोडून आज त्या मृत्यूंच्या बंगल्यात गेली होती. What? हे काय ऐकतोय मी गार्गी? तर तेवढंच नाही, आज त्या मृत्यूंच्या बंगल्याच्या मालकाशी चॅलेंज लावून आली आहे ती. 7 दिवस तिथे राहून तिथलं सत्य लोकांसमोर आणेल. हे काय चाललंय गार्गी? कोणाला विचारून गेली होतीस तिकडे तू? सर, आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला सगळ्यांना न सांगताच तिथे गेले, पण मला बघायचं होतं तिथे काय सुरू आहे ते. त्या बंगल्यात काहीतरी गूढ सुरू आहे सर. हे कुठल्या बेसिसवर बोलतेस तू? सर, त्या मृत्युंजय बंगल्यात गेल्या काही दिवसात ज्या विचित्र घटना घडत होत्या ना, त्यासाठी इन्स्पेक्टर घोरपडेंना नेमलं होतं तो तपास करण्यासाठी. आणि तो तपास सुरू झाल्याच्या काहीच दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला सर. कम ऑन गार्गी, त्यांना हार्ट अटॅक आला होता. हो, त्यांना अटॅक आला होता, पण तरी सुद्धा त्यांचा मृत्यू माझ्यासाठी संशयास्पद आहे. बंगल्याच्या आसपासच त्यांचा मृत्यू झाला सर. त्यामुळे मला असं वाटतंय की त्या बंगल्याचा आणि त्यांच्या मृत्यूचा काहीतरी संबंध नक्की आहे. बघ, तुझा हट्ट सोड आता प्लीज. आपण पत्रकार होत ना,
मग लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचा हट्ट जर आपणच सोडला तर कसं चालेल? तर आता त्या बंगल्याच्या मालकाची सुद्धा आपल्याला परमिशन आहे. अँड आय एम शुअर आपण सगळ्यांनी मिळून जर का व्यवस्थित प्लॅन केला ना तर आपल्याला त्या बंगल्याचं सत्य सगळ्या लोकांसमोर पोहोचवता येईल. तर प्लीज मला तुमची परमिशन हवी. परमिशन मी देऊ शकतो गार्गी, पण तुमच्या सेफ्टी विषयी मला कन्सर्न आहे. सर आम्ही सगळे जर का एकत्र असू ना तर आम्हाला कोणाला काहीही होणार नाही. तू एवढ्या खात्रीनं आणि पोटतिडकीनं बोलतेस तेव्हा मला असं वाटतंय की ठीक आहे, तुम्ही तिकडे जायला हरकत नाही. सर पण निलय, या सगळ्यांच्या सेफ्टीची जबाबदारी तुझ्यावर आहे. नीट लक्ष ठेव. त्या बंगल्यात त्यांच्यापैकी कोणालाही काहीही होता कामा नये. आणि हो, त्या बंगल्याच्या मालकावर सुद्धा नीट लक्ष ठेवा. मला तसा डाऊट आहे. सर थँक्यू सो मच. चला कामाला लागा. हं? दिले. आता तर संजय सरांनी सुद्धा परमिशन दिली. आता तरी येशील ना तू? तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. मी हा जॉबच सोडतोय. निलेदा, निले सुरेश सापडायला हवा. लागतच नाही नंबर. काय ग किरण, कशाला एवढा पसारा केलाय? एक नंबर शोधत होते. कोणाचा? ती माझी मैत्रीण, तिथे एक माणूस राहतो तिच्या शेजारी. त्याचा नंबर मिळालाय पण लागतच नाहीये. ते नंबर बदलला असेल कदाचित. अगं घरचा नंबर आहे. मग कसा लागेल? अगं हल्ली मोबाईलमुळे बरेच जण लँडलाईन वापरत नाहीत. हो का? खूप महत्वाचं काम आहे का ग? हो. आता मलाच जायला हवं. आत्ता लगेच? हो. बरं मी येऊ का सोबत? नाही नको. मी जाईन ना. हे सगळं आवरते आणि जाते. हां बरं ठीक आहे, येते मी. हॅलो हॅलो समिधा, कुठे आहेस तू? केव्हापासून फोन ट्राय करतोय मी. सॉरी सर, मी तुमचा फोन नाही उचलू शकले.
बोला ना, काय झालं? काय झालं म्हणजे कामासंदर्भातच बोलायचंय. कामाचा स्पीड कमी झालाय तुझ्या. मी तुला आधीच सांगितलं होतं मला लवकरात लवकर इथे शिफ्ट व्हायचंय. हो सर, मला माहिती आहे. माहिती आहे ना? मग का नाही होत आहेत कामं वेळेवर? तू कधी येतेस, कधी जातेस, कशी होतील कामं पूर्ण? सर, आय नो काम थोडं स्लो चाललंय, पण जे काही चाललंय ते तुम्हाला आवडतंय ना? आय नो सर, मी थोडं स्लो काम करते, पण मी मुद्दाम स्लो काम करते. म्हणजे मला काम संपवायचं म्हणून काम करायचं नाही, तर मला क्वालिटी काम करायचंय. बरं ठीक आहे, पण आता सध्या अजून एक प्रॉब्लेम झालाय. तुला पुढचे 7 दिवस इथे काम नाही करता येणार. का सर? काही लोक राहणार आहेत इथे येऊन. ओके. पण तू अगदीच काम बंद नको करूस हा. काहीतरी साइड बाय साइड चालू ठेव. म्हणजे जर काही तुला आपल्या इंटेरियर डिझाईन्स बद्दल वेगळं काही चॉकआउट करता आलं किंवा वेगळ्या काही आयडियाज आल्या तर प्लीज मला फॉरवर्ड कर. हो सर, ते मी तुम्हाला कळवेनच. पण सर, मला या दिवसांमध्ये अजिबातच बंगल्यात जाता नाही येणार का? नाही म्हणजे काही मेजरमेंट वगैरे घ्यायची असेल तर? ते बघू आपण. ओके, ठीक आहे सर, मग मी बाकीची कामं करून घेते. ओके. आजपासून ही प्यादा हवा तसा वापर आणि गार्गीला एकटं पाड. गार्गी, संजय सरांनी जरी परमिशन दिली असली तरी मला नाही वाटत की निलय दादा तयार होते. म्हणून एवढा टोकाचा निर्णय घ्यायचा, असं रिझाईन वगैरे करायचं? ते आता तूच बोल त्याच्याशी. प्रयत्न करते. हा बघ, निलय खरंच रिझाईन देतोय की काय? दादा, निलय, तू काय करतोयस हे? तू खरंच रिझाईन करतोयस? आणि जर तू रिझाईन करत असशील तर का? काय गरज आहे? तू ऐकतच नाहीये, मग काय करू? आणि तसंही संजय सरांची ऑर्डर फॉलो नाही करत आहे म्हटल्यावर ते मला जॉबवरून काढून टाकते. त्याआधी मीच रिझाईन करतो ना. आणि जॉब सोडल्यावर काही लोकांना काही गोष्टी रिअलाइज तरी होतील. निलय, तुला माहितीये आपल्या टीमसाठी तू किती महत्वाचा आहेस. आपल्या पूर्ण टीम पैकी एकही टीम मेंबर नसेल ना तर आपली टीम ही पूर्ण होऊच शकत नाही. हे बघ, मला तो मृत्युंजय बंगला खुणावतोय आणि म्हणून माझं हे सगळं सुरू आहे. मला कळतंय माझ्या सेफ्टीचा हा प्रश्न आहे, पण तुमच्यासारखी स्ट्रॉंग टीम असताना मला काय होणार आहे? आणि मी अगदी तुमच्या नजरेसमोर असणार आहे. प्लीज फक्त एकदा माझं ऐक. त्याच्या पुढे तू म्हणशील तसंच होईल. आणि तरीही जर का तुला वाटलं मी तिथे जाऊ नये तर ठीक आहे, मी त्या बंगल्यात नाही जाणार मग. पण माझ्यामुळे तुझी नोकरी तू गमावलेली मला नको. आणि तुझ्यासारखा मित्र सुद्धा आम्हाला गमवायचा नाहीये. ऐकशील माझं? खरंच? हो. आपण त्या बंगल्यात जाऊया, फक्त एका अटीवर. नाही म्हणजे जर तुला ती अट मान्य असेल तरच. काय अट आहे? तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी माझेच रूल्स फॉलो करायचे. ओके, डन. दादा आपल्याला पण चालेल. असं असेल तर मी पण येणार. तुम्ही सगळे जाता तर मी पण येणार. ग्रेट. निलय,
थँक्यू सो मच. तू हे असं थँक्यू म्हणणार असशील तर मी येणार नाही. ओके, आय एम सॉरी. सॉरी म्हटल्यावर तर अजिबातच येणार नाही. निलय, मग कधी जायचंय मृत्युंजय बंगल्यात? आज रात्री. चला मग. सात दिवस त्या मृत्युंजय बंगल्यात. तुला वेड बीड लागलंय का गार्गी? अहो काय बोलतीये ही, जरा समजावा हिला. आई तू टेन्शन नको घेऊ. मी मागच्या वेळेला गेले होते तेव्हा मी एकटी होते, पण आता माझी अख्खी टीम असणार आहे माझ्यासोबत. तुझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा सगळी टीम तुझ्या सोबत होती, पण लागलंच ना तुला. आई ठीक आहे ना, त्यात एवढं काय, ती गोष्ट वेगळी आहे. गार्गी तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो आई, मी पूर्ण विचार करूनच हा डिसिजन घेतलाय. त्या मृत्युंजय बंगल्यात काहीतरी सुरू आहे आणि ते काय आहे ना ह्याचाच शोध घ्यायचा आहे मला. नाही, यावेळी मी तुझं अजिबात ऐकणार नाही. सकाळी मी नको म्हणत असताना सुद्धा तू निघून गेलीस. जाताना काय म्हणालीस? मला काम आहे, पण गेलीस मृत्युंजय बंगल्यात. अगं हे एवढं पुरे नाहीये म्हणून का तू त्या विचित्र बंगल्यामध्ये जातेस राहायला? आई प्लीज मला समजून घे. मी अजिबात तुला समजून घेणार नाही. माझं तिथे जाणं खूप गरजेचं आहे आई. गार्गी एक मिनिट. हे बघ, आतापर्यंत मी तुला कधीही कुठल्याही गोष्टीत अडवलेलं नाही. तुला तिकडे जाऊन राहण्याची काही गरज नाही. बाबा बिलीव्ह मी, जर का खरंच गरज नसती ना तर मी गेलेही नसते. प्लीज तुम्ही तरी समजून घ्या. नाही गार्गी, मावशीला सुद्धा तुझ्याशी बोलायचंय. ती आल्यावर आपण बोलूया तिच्याशी. अगं मी बोलते तिच्याशी, पण नंतर बोलते आई. नाही गार्गी, किरण आली की आधी या विषयावर आपण तिच्याशी बोलायचं आणि मगच काय ते ठरवायचं. अहो बाबा, मावशी कधी येईल काहीच माहिती नाहीये. मला निघायची घाई आणि सगळे खाली येणार आहेत. आई, बाबा, मला कळतंय तुम्हाला दोघांनाही माझी काळजी वाटणं अगदी साहजिक आहे, पण माझ्यासाठी सुद्धा माझं काम खरंच खूप महत्वाचं आहे. ऑलरेडी त्या मृत्युंजय बंगल्याचा तपास करता करता एका इन्स्पेक्टरचा मृत्यू झालाय आणि अजून कोणाचा तरी जीव जावा असं मला नाही वाटत. त्या बंगल्यातनं काहीतरी गूढ आहे आणि ते काय आहे हेच मला शोधून काढायचं. त्या मृत्युंजय बंगल्याचं सत्य मला जगासमोर आणायचंय, पण यासाठी मला तुमच्या दोघांच्याही सपोर्टची खूप गरज आहे. कारण जर तो नसेल तर मी काहीच नाही करू शकत. आय एम सॉरी, मला खरंच जावं लागेल. पाय पडते. बाबा, काळजी घे बाळा. ये. हॅलो, हा आलात का तुम्ही खाली? हो, खाली उतरतेच आहे, येते.
ऐक, आजपासून मी सांगेन तसंच वागायचं. वागशील ना?